नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 ची जी काही अंतिम निवड यादी आहे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तर त्यांना कोणत्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे, तसंच त्याप्रमाणे त्यांनी काय सूचना महत्त्वाच्या सूचना सांगितलेल्या आहेत आणि कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जाणं हे बंधनकारक आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 विषय येथे बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 पोलीस शिपाई पदाचे अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी बाबत। तर बघा, आता ही जी काही परिपत्रक जाहीर झालेला आहे ते आजच म्हणजे 20 तारखेला 20 जानेवारी 2026 रोजी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी उपरोक्त संदर्भान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे। सदर अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांपैकी खालील नमूद उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ही दिनांक 23/1/2026 रोजी सकाळी 10 वाजता सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रूज पूर्व मुंबई येथे घेण्यात येणार आहे। तर बघा, आता ही जी काही लिस्ट आहे ही त्यांनी खाली लिस्ट दिलेली आहे ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवड झालेली आहे। तर त्यांना दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी ठीक सकाळी 10 वाजता इथे दिलेल्या पत्त्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला परत एकदा पत्ता सांगते बघा, सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रूज पूर्व मुंबई येथे। तर बघा, कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी कागदपत्राच्या जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांचे झेरॉक्स असे 2-2, 3-3 सेट संच सोबत तुम्ही घेऊन जायचे आहे। तसंच ही जी काही त्यांनी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्हाला 15/4/2024 रोजीची किंवा यापूर्वीची सर्व मूळ कागदपत्रे ही अपलोड करायची आहेत। तर बघा, ही जी काही त्यांनी लिंक दिलेली आहे त्यावर त्यांनी पुढे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ते तुम्हाला जे 15/4/2024 रोजीची जी काही यापूर्वीची तुमची काही सर्व मूळ कागदपत्र असतील त्या या लिंकवर तुम्ही अपलोड करायची आहेत। तर उमेदवारांना ज्या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्या दिवशी उपस्थित राहणं हे आवश्यक राहणार आहे, नाहीतर अन्यथा तुम्हाला संबंधित गैरहजर समजून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामधून हे तुम्हाला बाहेर काढण्यात येईल व तुम्हाला या नोकरीमध्ये काही स्वारस्य नाही असं गृहीत धरून तुमचं निवड यादीतून नाव हे कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। तसंच सगळे त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे। तर बघा, त्यांनी पुढे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत। तर बघा, तसं बघा पुढे त्यांनी काय म्हटलंय, उमेदवारांचे त्यांना बोलवण्यात आलेल्या दिनांकास व नमूद वेळेत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे हे आवश्यक आहे। तसंच आवेदन पत्राची एक प्रत सोबत आणणे सुद्धा आवश्यक आहे आणि 2 पासपोर्ट साईजचे फोटो, परत 2 म्हटलंय पण तुम्ही 3-4 सोबत हे ठेवायचे आहेत। तसंच तुमचं ओळखपत्र, तुम्हाला जसं की तुम्हाला त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, उदाहरणार्थ तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचं वोटिंग कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, इतर कुठलंही शासकीय ओळखपत्र तुम्हाला सोबत हे घेऊन जायचं आहे। तसंच पुढे बघा, जे आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले सर्व प्रकारचे कागदपत्र हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांचे झेरॉक्स 2-2, 3-3 सेट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत। तसंच पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असलेबाबत 10वी 12वी पदवीधर पदविका उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राच्या
प्रती, तुमचं जे काही 10वी 12वीचं मार्कशीट असेल, ग्रॅज्युएशन जे काही लास्ट इयरचं मार्कशीट वगैरे असेल ते, तसंच जन्मतारखेबाबत शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेची नोंद असलेला दाखला, तुम्हाला जन्म दाखला हे सोबत, ज्यामध्ये तुमचं जन्मतारीख ही स्पष्टपणे नमूद केलेली असेल असा काहीतरी तो दाखला. तसंच मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत मागासवर्गीय असलेल्या जे सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले विहित नमुन्यात प्रमाणपत्र. तसंच पुढे बघा, मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ज्या उमेदवारांकडे संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रमाणित केलेले जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध आहे, त्यांनी त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स सोबत घेऊन जायची आहे. ओरिजिनलही देखील घेऊन जायचे आणि झेरॉक्स देखील सोबत ठेवायची आहे. तसंच ज्या उमेदवारांनी आवेदन अर्जामध्ये EWS हा प्रवर्ग निवड केली आहे, त्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले विहित नमुन्यातील आणि कालावधीतील प्रमाणपत्र, तसेच वाहन चालवण्याचा कायमस्वरूपी मूळ परवाना उपलब्ध असल्यास ती प्रत, बाबतीत सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले विहित नमुन्यातील कालावधीतील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, हे सगळे काही त्यांनी डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत. तर बघा, पुढे त्यांनी भरपूर काही सांगितलेले आहेत. हे डॉक्युमेंट्स तुम्ही वाचून घ्यायचे आहेत आणि ते सोबत घेऊन जायचं आहे. तर बघा, पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, माजी उच्च न्यायालय व महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांचे न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून सदर यादीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी पोलीस शिपाई भरती 2022-23 जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांचे सखोल वाचन पालन करून कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे व उमेदवाराने योग्य व मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची उमेदवारी ग्राह्यही धरली जाणार नाहीये. तर बघा, एवढ्या त्यांनी सूचना, महत्त्वाच्या सूचना सांगितलेल्या आहेत. पुढे बघा, तुम्ही ही जी काही उमेदवार आहेत, कागदपत्र पडताळणी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी. तर बघा, ही जी काही यादी आहे तुम्ही बघायचं आहे, तुमचं नाव याच्यात आहे का. ही टोटल जवळजवळ 121 उमेदवारांची ही लिस्ट जाहीर झालेली आहे. तर तुमचं नाव आहे का याच्यात तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर ही PDF सविस्तरपणे बघायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तेथे जाऊन तुम्ही बघून घ्यायची आहे. तर बघा, पुढे तुम्ही बघू शकताय. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.